आणि या घडीची आणखी एक महत्त्वाची अपडेट, शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे। ट्रम्पेट चिन्हाचा उल्लेख तुतारी न करता ट्रम्पेट असाच केला जाईल। राष्ट्रवादीला दिलेल्या चिन्हाचा उल्लेख तुतारी वाजवणारा माणूस असाच राहणार आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन, कोणत्याही प्रकारचा गोंधळ मतदारांमध्ये होऊ नये म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मागणी केलेली होती की ट्रम्पेट चिन्हाचा उल्लेख ट्रम्पेट असाच केला जाईल, त्याचा उल्लेख तुतारी असा होणार नाही। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जे चिन्ह दिलं गेलंय त्या चिन्हाचा उल्लेख तुतारी वाजवणारा माणूस असाच राहणार आहे। कारण लोकसभा निवडणुकांमध्ये ट्रम्पेट चिन्ह काही उमेदवारांना, अपक्ष उमेदवारांना दिलं गेलं होतं आणि त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता। कदाचित मतं विभागली जाऊ शकतात अशी शक्यता निर्माण झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षानं निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी आता आयोगानं मान्य केली आहे। तर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं होतं आणि याच चिन्हावरती शरदचंद्र पवार पक्षाने, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणुका लढवलेल्या होत्या। पण याच निवडणुका दरम्यान काही अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह दिलं गेलं होतं, ज्याचा उल्लेख तुतारी असा केला गेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की ट्रम्पेट या चिन्हाला ट्रम्पेट असंच संबोधलं जावं, तुतारी असं संबोधित करू नये। जितेंद्र आव्हाड आमदार सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, तुमची एक महत्त्वाची मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे। नजीकच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल, प्रतिक्रिया? ते एकतर एकसारखी नाव असलेली दोन चिन्ह हे अयोग्यच होतं। त्यामुळे आमचं दिंडोरीला जवळजवळ 1 लाखाच्या वरती मतं आम्ही गेली। बीड मध्ये जवळजवळ 45,000 मतं गेली। नंतर साताऱ्यामध्ये आमचा उमेदवार जितक्या मतांनी पडला त्याच्या अधिक 10,000 म्हणजे जवळजवळ 42,000 मतं त्या दुसऱ्या चिन्हाला पडली, तुतारीला, आणि आमचा उमेदवार त्याच्यामुळे पडला। पण प्रत्येक मतदारसंघात साधारण 30 ते 40,000 जिथे आमची माणसं निवडून आली तिथे 30 ते 40,000 मतं ही त्या तुतारी जे निशाण होतं त्याला पडली। आता ते तुतारी नव्हतंच, त्याचं म्हणजे ते बघितल्यानंतर ते कोणालाही कळेल की ते इंग्लिश वाद्य आहे, ट्रम्पेट। निवडणूक आयोगाने त्याच्यात दुरुस्ती केली। ते एक नाव, दोन चिन्हांना एकच नाव असणं हे चुकीचं आहे, हे आम्ही जेव्हा लक्षात आणून दिलं असं तेव्हा कदाचित आता त्यांनी निर्णय घेतला असेल की त्याला ट्रम्पेट म्हणा म्हणून। ठीक आहे सर, आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।